नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बरेच भक्त विचारत असतात की जेव्हा आपण भक्तिभावाने स्वामी महाराजांची भगवंताची पूजा करतो, मंत्र जप करतो, ध्यान करतो, तेव्हा अचानक जांभई यायला लागते, आळस येतो, डोळ्यात पाणी येते किंवा शरीर जड झाल्यासारखं होतं. हे का होतं? अनेकांना असं वाटते की केवळ शरीराची एक सामान्य प्रतिक्रिया असे, पण भक्तांनो, यामागे एक गूढ आध्यात्मिक अर्थ आणि दैवी कारणे आहेत. या केवळ शारीरिक गोष्टी नाहीत, या तर ईश्वरी लीलांचा एक अद्भुत संकेत आहे. परमेश्वर आपल्या भक्तांवर किती कृपा करतो आणि त्यांच्या नामस्मरणात किती शक्ती आहे, हे लक्षात घेतलं की या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्ट होतील. हेच कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहायला विसरू नका. बघा, जेव्हा आपण भगवंताची आराधना करतो असतो, त्यांच्या चरणी प्रेमभावनाने लीन होतो, तेव्हा आपल्यातील अनंत अशुद्धता, आपल्या कर्माचे बंधन, आपण मनात साठवलेल्या इच्छा आणि आपल्यातील वासनाची धुंदी हळूहळू कमी होऊ लागते. आपण जेव्हा या संसारिक जगात वावरत असतो, आपले कर्म करत असतो, तेव्हा आपण आपल्या जीवनात असंख्य चिंता, मोह, लोभ, अहंकार आणि वासनांचा प्रभाव असतो. आपण कितीही प्रयत्न केला तरी काही कर्म अशी असतात की जी अनावधानाने आपल्याकडून घडतात. ही कर्म आपल्याला जाणवत नाहीत, पण ती आपल्या अंतःकरणात खोलवर साठत जातात. जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी लीन होऊन त्याची पूजा करतो असतो आणि त्याचे भक्तिभावाने नामस्मरण करत असतो, तेव्हा ही सर्व कर्मे आणि आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊ लागते. तोच हा क्षण असतो जेव्हा शरीर त्याचा विरोध करायला लागतं, कारण मानवाचा देह नेहमीच मोहाच्या साखळदंडात अडकलेला असतो. भगवंताचे नामस्मरण म्हणजे अग्नीत प्रवेश करण्यासारखे आहे. हा अग्नी सर्व वाईट संस्कार, दुष्ट वृत्ती आणि अनिष्ट ऊर्जाने भस्म करून टाकतो. पण जसे काही काळ अंधारात राहिलेल्या डोळ्यांना अचानक प्रकाश सोसवत नाही, तसेच आपल्या शरीराला आणि मनालाही हा परिवर्तनाचा प्रकाश सोसणे कठीण असतं. म्हणून जेव्हा आपण ध्यान करतो, मंत्र जप करतो किंवा ईश्वर चिंतनात तल्लीन होतो, तेव्हा आपले शरीर आणि मन एक प्रकारे त्या नव्या शक्तीचा प्रतिकार करू लागतात. हीच ती नकारात्मक ऊर्जा आहे जी वर्षानुवर्षे आपल्या अंतर्मनात साठली आहे. तेव्हा आपण भगवंताच्या चिंतनात गढून जातो, तेव्हा अचानक नकारात्मकता ऊर्जा जागी होते आणि ती बाहेर पडू लागते. त्या क्षणी आपल्याला जांभई येते, डोळ्यात पाणी येतं, शरीर जड झाल्यासारखे होते, आळस वाटतो, झोप यायला लागते. ही सर्व लक्षणे दर्शवतात आपले मन आणि शरीर एक आध्यात्मिक शरीर शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात असते. असे समजा, तुम्ही खूप दिवसानंतर वापरात नसलेल्या खोलीची साफसफाई करत आहात आणि त्यात वर्षानुवर्ष न उघडलेले सामान आहे. जसजसे तुम्ही त्या खोलीतील वस्तू हलवायला लागता, तसतशी ती खोलीमधली धूळ उडायला सुरुवात होते. काही वेळाने त्या धुळीमुळे शिंका यायला लागतात, डोळ्यात पाणी येतं आणि थोडा वेळ अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं. पण जर तुम्ही तिथल्या वस्तू स्वच्छ ठेवल्या, धूळ झाडली किंवा साहित्य व्यवस्थित लावलं, तर बघा, त्या खोलीत वातावरण किती स्वच्छ आणि प्रसन्न होतं. अगदी तसंच भगवंताच्या नामस्मरणाचं असतं. आपलं मन म्हणजे त्या जुन्या खोलीसारखे आहे, जिथे वर्षानुवर्ष वाईट विचार, कर्मसंस्कार आणि नकारात्मकता साठलेली असते. जेव्हा आपण भगवंताचं नाव घेऊन साधना सुरू करतो, तेव्हा त्या सगळ्या साठलेल्या गोष्टी हलल्या जातात, त्याचं अस्तित्व डळमळू लागतं आणि त्या बाहेर पडण्याची प्रतिक्रिया सुरू होते. म्हणूनच काही वेळा आपल्याला जांभई, आळस येतो, डोळ्यात पाणी येतं किंवा शरीर जड होतं. आपण हे समजून घेतलं आणि साधना सुरूच ठेवली, तर थोड्या वेळाने मन पूर्ण स्वच्छ होतं, शांत होतं आणि मग एक अनोखी प्रसन्नता अनुभवायला
मिळते हीच गोष्ट आहे. आपण श्री स्वामी समर्थांच्या उपासनेत राहतो. कथा ऐका. काहींना सुरुवातीला नामस्मरण करताना आळस यायला, काहींना झोप यायची, काहींना पाठमोऱ्या जांभया यायच्या, पण केव्हा त्यांनी ही इच्छा झिडकारून पूर्णपणे स्वामीमय होऊन साधना सुरूच ठेवली, तेव्हा त्यांच्या जीवनात स्वामींची अपार कृपादृष्टी झाली. डोळ्यात पाणी येण्यामागेही एक मोठा अर्थ आहे. एखाद्या भक्ताला जर स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर त्याने त्याच्या मनात असलेली कठोरता दूर केली पाहिजे. परमेश्वराचे नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणे हे अश्रूंच्या स्वरूपात आत्म्याच्या शुद्धतेचे प्रतीक आहे. विचार करा, एखाद्या लहान मुलाने खूप दिवस आईपासून दूर राहून तिला हाक मारली आणि अचानक आई धावत आली, तर त्या क्षणी त्या मुलाच्या डोळ्यात पाणी येईल, आनंदाश्रूच येतील ना. तसंच आपली स्वामींची असलेली आत्म्याची ओळख हीच त्या अश्रूंचा खरा अर्थ आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करत असाल, तेव्हा त्यांच्या नावाचा जप करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल, जांभई येत असेल, तर घाबरू नका. श्रद्धेने पुढे जात राहा. कारण जसं जसं तुम्ही शुद्ध होत जाल तसं तसं हा आळस नाहीसा होईल आणि त्या जागी भगवंताच्या कृपेचा दिव्य आनंद प्रगट होईल. ही एक परीक्षा आहे, जी पार केली की स्वामींच्या कृपेचा अमृत सिंचन तुमच्यावर, आयुष्यावर नक्की होईल. ही झोप, हा आळस, हे अश्रू सर्व काही साधनेच्या प्रवासातील टप्पे आहेत. जर तुम्ही मन लावून पूजा करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की परमेश्वर तुमच्यातील नको असलेली नकारात्मक शक्ती नष्ट करत आहे. ही प्रक्रिया सहन करणे कठीण जाते, कारण आपले मन कायम भौतिक सुखाच्या मोहात गुंतलेले असते. म्हणूनच आपल्या मनात अनेक वेळा विचार येतो की आज पूजा थोडी कमी वेळ करू, आज नामस्मरण थोडे कमी करू, उद्या अधिक करू. पण हाच मोहाचा प्रभाव आहे. जिथे आहे तिथे भगवंत नाहीत. म्हणूनच तुम्ही झोप येऊ लागते, आळस वाटू लागला आणि भगवंताचे नामस्मरण सुरूच ठेवा. याचा अर्थ असा नाही की हा त्रास कायम राहतो. उलट ही केवळ सुरुवात आहे. जसजशी साधना अधिक दृढ होते तसतसे हे अडथळे आपोआप नष्ट होतात. जसे सूर्य उगवल्यावर रात्र नाहीशी होते, तसेच भगवंताच्या नामस्मरणाने आपल्यातील नकारात्मकता, अशुद्ध कर्माचा प्रभाव लयाला जातो. भक्तांनो, स्वामीवर निश्चय, श्रद्धा, जसे लहान मुलं आईंच्या कुशीत गेले की त्याला कोणाचीही चिंता राहत नाही, तसेच जर तुम्ही स्वामींना पूर्ण शरण गेलात तर तुम्हाला या जगात कशाचीही भीती राहणार नाही. स्वामींना तुमचा हात एकदा धरला की ते तुम्हाला कधीही सोडणार नाहीत. तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.